नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना खूप खूप नमस्कार. मी तुमच्या सर्वांचा मित्र हेमंत सहस्रबुद्धे म्हणजेच कलादास. मित्रांनो, व्हिडिओच्या आपण मागच्या नवरात्राच्या भागामध्ये नवरात्राची काही प्राथमिक माहिती पाहिलेली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्राचा प्रत्यक्ष पूजाविधी, कन्यापूजनाचे काही महत्त्वाचे नियम, देशभरात वेगवेगळ्या भागात नवरात्र कसं साजरं केलं जातं हे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नवरात्र कसं साजरं केलं जायचं, पेशव्यांच्या काळामध्ये नवरात्र कसं साजरं केलं जायचं आणि त्यानंतर आत्ता पुण्यामध्ये नवरात्र कशा प्रकारे साजरं केलं जातं, याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, की तुम्हाला जर का माझी ही मांडणी, मी मांडलेला विषय आवडला, तर माझ्या चॅनलला तुम्ही कृपया, कृपया, कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत खूप खूप शेअर करून पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ही माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेलाच पाहिजे. व्रत नवरात्र हे काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचं स्वरूप असतं. अश्विन शुद्ध प्रतिपदेला या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी 16 हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्ती वाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची प्रतिमा प्रस्थापित करतात, तिची स्थापना करतात. मूर्ती नसली तर नवार्ण यंत्राची स्थापना केली जाते. श्रीयंत्र असतं, त्याची स्थापना केली तरीसुद्धा चालू शकेल. श्रीयंत्र तर अत्यंत शक्तिमान यंत्र समजलं जातं सगळ्या शक्तिमान यंत्रांच्यामध्ये. तर या यंत्राच्या शेजारी एक घट स्थापून त्याची आणि देवीची स्थापना केली जाते. त्याची आणि देवीची यथाविधी पूजा केली जाते स्थापना करून. व्रतधारी व्यक्तीने 9 दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ राहायचं असतं. अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालतं आणि या व्रतात 9 दिवस सप्तशतीचा पाठ केला जातो. अखंड दीप प्रज्वलित केला जातो. दीप लावून ठेवला जातो देवीच्या समोर. क्वचित होम हवन आणि काही घराण्यांच्यामध्ये जशा काही चालीरीती चालत आलेल्या असतील त्याप्रमाणे बलिदानसुद्धा दिलं जातं किंवा केलं जातं. म्हणजे मी काही त्याचा पाठीराखा किंवा समर्थक वगैरे नाही आहे. पण मी फक्त एक माहिती देतोय. काही ठिकाणी असं केलं जातं. 9 दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन दिलं जातं आणि शेवटी स्थापित घट आणि देवी यांचं उत्थापन केलं जातं, म्हणजे उठवणं. म्हणजे देवींना परत पुढच्या वर्षी या अशी प्रार्थना करून विसर्जित केलं जातं. काही कुटुंबांमध्ये कडाकण्या बांधण्याची सुद्धा प्रथा दिसून येते. तर नवरात्राची तयारी करताना आधी काय करायचं, तर सगळ्यात आधी घर साफसूफ करून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं. देवीची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घराण्यात ज्याप्रमाणे काही प्रथा, परंपरा असतील त्याप्रमाणे ती तयार करून घ्यावी. त्यानंतर पूजा साहित्यामध्ये फुलं, धूप, दीप, नैवेद्य, फळं, तांदूळ, ज्वारी, गूळ, साखर या वस्तू आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पूजेमध्ये ज्या वस्तू लागत असतील त्या वस्तू, या सगळ्याची तयारी आपण करून घ्यावी. अशी सगळी पूजेची सिद्धता झाली, तयारी झाली, की मग नवरात्राचे 9 दिवस आणि दसऱ्याचा 10वा दिवस या सगळ्या दिवसांचा पूजाविधी आपण पार पाडावा. आपण देवघरामध्ये ज्या कोणत्या देवतेची पूजा करत असतो, ती कोणती देवता असो, म्हणजे आत्ता नवरात्रामध्ये देवीची, पण एरवीसुद्धा इतर देवतांची पूजा करताना सुद्धा त्यांचं देवत्व अधिक प्रभावी व्हावं, त्यांचं आपल्या घरावरती कृपाछत्र असावं, अदृष्ट आणि अदृश्य शक्तींपासून
घराला, आपल्या कुळाला संरक्षण मिळावं, यासाठी आपण प्रार्थना आणि त्या त्या वेळेच्या काही विशिष्ट उपासना, व्रत, वैकल्य करत असतो. त्यातलंच एक महत्त्वाचं व्रत हे नवरात्र व्रत सांगितलं गेलेलं आहे. नवरात्राचं दुसरं फळ वंशवृद्धी हे सुद्धा सांगितलेलं आहे. अनेक काळामध्ये अनेक काही कारणांच्यामुळे अ, वंशाला दिवा नसला तर, वंश पुढे चालू राहण्यासाठी मुलं होत नसल्यास, अशा अनेक कारणांच्यामुळे उपासना वेगवेगळ्या केल्या जातात आणि कधी-कधी काही उपासनांचा किंवा म्हणजे वैद्यकीय उपायांचा सुद्धा उपयोग होत नाही. तर त्यावेळेला उपासनेची जोड दिली जाते आणि नवरात्र उपासना हा त्यातला एक भाग आहे. राम-रावण युद्धामध्ये रामानी सुद्धा रावणावरती विजय मिळवण्यासाठी या देवीचं पूजन केलेलं होतं. नवरात्रातल्या जशा देवी आहेत, तशा त्या देवींचं पूजन श्रीराम प्रभूंनी सुद्धा केलेलं होतं. शारदीय नवरात्र 4 प्रकारे साजरं केलं जातं. त्याच्यामध्ये प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र, प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत, पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत आणि सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत म्हणून ओळखलं जातं किंवा ते साजरं केलं जातं. आपण नेहमीच हे बघत आलोय, की नवरात्र हा 9 रात्र असं त्याचं जरी नाव असेल, तरीसुद्धा बऱ्याच वेळेला 8 दिवसाचं किंवा 10 दिवसांचं सुद्धा नवरात्र आलेलं आपण बघतो. तर शारदीय नवरात्र जे आत्ता आपण बघतो आहोत, तर 1967, 2011, 2012 या साली ते 8 दिवसांचं नवरात्र आलेलं होतं. 2038 साली सुद्धा ते 8 दिवसांचं नवरात्र असेल. 2000 आणि 2016 साली ते 10 दिवसांचं नवरात्र होतं. वासंतिक नवरात्र 2000 साली अष्टमीचा क्षय झाला होता. 2015 साली तृतीयेचा क्षय झाला होता. 2016 साली सुद्धा तृतीयेचा क्षय झाला होता. 2017 साली प्रतिपदेचा क्षय झाला होता. त्यामुळे त्या वर्षी ते 8 दिवसांचं होतं नवरात्र. आणि 2018 साली नवमीचा क्षय झाल्यामुळे, 2025 साली तृतीयेचा क्षय झाल्यामुळे, 2026 साली प्रतिपदेचा क्षय झाल्यामुळे हे नवरात्र 8 दिवसांचं असणार आहे. म्हणजे मागे सुद्धा ते त्या कारणांमुळे होतं 8 दिवसाचं. द्वितीयेच्या वृद्धीमुळे 2029 साली नवरात्र हे 10 दिवसांचं असेल. तर मंडळी, चला आपण आता ह्या नवरात्र पूजेची जास्त सविस्तर अशी माहिती घेऊया. आपण आत्ता पाहिलं, की आपण या व्हिडिओमध्ये बरीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती बघणार आहोत. तर त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर माझ्यावरती तुमच्या सर्वांचं प्रेम, आशीर्वाद असू देत अशी तुम्हा सर्वांना प्रार्थना करत, तुम्हाला विनंती करत, की हे तुम्ही व्हिडिओ नक्की ऐका आणि सर्वांच्यापर्यंत पोचवा. खूप उपासना करा आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाला त्या उपासनेचा खूप लाभ होऊ देत. देवीची तुमच्यावरती अखंड कृपा राहू देत, अशी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओची पुढे मी सुरुवात करतो. मंडळी, आता आपण नवरात्राची घटस्थापना आणि पूजाविधी यांची माहिती करून घेऊया. नवरात्रीची प्रमुख 4 अंग सांगितलेली आहेत. पहिलं देवता स्थापन, दुसरं मालाबंधन, तिसरं नंदादीप म्हणजे अखंड दीप ठेवणं आणि चौथं कुमारिका पूजन आणि पाठ वाचन. व्रत करण्याची पद्धत काय आहे? तर नवरात्र व्रत हे पुष्कळ घराण्यात वेगवेगळ्या कुलाचाराचं स्वरूप घेऊन आपल्यासमोर येत असतं. आश्विन शुद्ध प्रतिपदेला या व्रताचा प्रारंभ होतो, जसं आपण हे आधी पाहिलेलंच आहे. तर काय करायचं, की घरात एखाद्या पवित्र ठिकाणी, देवघरात किंवा जिथे स्वच्छ, साफसुथरं असं ठिकाण असेल, अशा ठिकाणी वेदी म्हणजे ही घटस्थापना करता येईल अशी एक जागा सिद्ध करून त्याच्यावरती सिंहारूढ अशा अष्टभुजा देवीची
आणि नवार्णव यंत्राची स्थापना करावी. आपल्याला त्याची मूर्ती, प्रतिमा असं काही नाही करता आलं, तर त्याचा फोटो वगैरे असेल छोटासा, तर तो फोटो तिथे ठेवावा. आणि ह्या यंत्राच्या शेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी. घटस्थापना झाली की आपल्या कुलामध्ये जशा प्रकारे माळा लावण्याची पद्धत असेल, मालाबंधन करण्याची पद्धत असेल, त्याप्रमाणे ते करावं. त्याच्यानंतर शेतातली मृत्तिका म्हणजे माती आणून तिचा 2 पेरं म्हणजे बोटाची 2 पेरं एवढा जाड चौकोनी थर करावा आणि त्यात 5 किंवा 7 म्हणजे सप्तधान्य घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळं, सावं किंवा सावे आणि चणे ही ती सप्तधान्य आहेत. आता मृत्तिकेचा म्हणजे मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुलं, दुर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्न किंवा नाणं अशा सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये घालाव्यात. आता सप्तधान्य आणि कलश म्हणजे ते वरुणाचं प्रतीक आहे कलश आहे. तर याचे जर का स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसले, तर पुराणोक्त मंत्र म्हणावेत. म्हणजे ही सगळी पूजा आपण गुरुजींना बोलवून व्यवस्थितपणे करू शकतो. पण जर का आपल्याला गुरुजींना न बोलवता घरीच पूजा करायची असेल, तर काय करायचं हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघतो आहोत. पुराणोक्त मंत्रसुद्धा येत नसले, तर त्या वस्तूचं नाव म्हणजे नाम घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा, वापर करावा, आपण तिथे उपयोग करावा आणि कलशामध्ये ती माळ पोचेल अशी ती बांधणं गरजेचं आहे. आता 9 दिवस प्रतिदिन म्हणजे रोज कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालायचं असतं. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडासा अपव्यय होत असल्यामुळे सुवासिनीपेक्षा कुमारिकेत शक्ती जास्त असते अशी एक प्राचीन काळापासून मान्यता आहे. आता यानंतर अखंड दीप प्रज्वलन, त्या देवतेचं महात्म्य पठण, याच्यामध्ये चंडीपाठ आणि आपल्या कुलपरंपरेनुसार आलेले इतर काही स्तोत्र, श्लोकांचे पाठ, मंत्रांचे पाठ हे सगळं, सप्तशती पाठ, देवी भागवत, ब्रह्मांड पुराणातलं ललितोपाख्यानाचं श्रवण, ललिता पूजन, सरस्वती पूजन, उपास, जागरण असे सगळे कार्यक्रम अ, करून आपली क्षमता जेवढी असेल, आपलं सामर्थ्य जेवढं असेल, आपली शक्ती जेवढी असेल, त्याच्यानुसार हा नवरात्र महोत्सव आपण साजरा करावा. नवरात्राचे 9 दिवस अखंड दीप प्रज्वलन करणं हे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. कारण दीप हे तेजाचं प्रतीक आहे आणि नवरात्रात वायुमंडल शक्तितत्वात्मक तेजाने भारलेलं असल्यामुळे सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्वात्मक लहरी ज्या असतात ना वातावरणामध्ये, त्या आकृष्ट होतात, ओढल्या जातात, आकर्षित होतात. आणि अखंड दीप प्रज्वलन केल्यामुळे या लहरींचं वास्तूमध्ये सातत्याने संक्रमण होतं. म्हणजे दिव्याच्या द्वारे, दिव्याच्या माध्यमातून या सगळ्या मंगलकारी ज्या लहरी आहेत, त्या आपल्या सगळ्या घरभर पसरतात. आणि म्हणजे अर्थातच सगळ्या चांगल्या वेव्हज आणि चांगल्या गोष्टी, मांगल्य सगळ्या घरभर घेऊन जातात. म्हणून दीप आपल्या घरामध्ये अखंड तेवत ठेवण्याला अतिशय महत्त्व आहे. हे 9च्या 9 दिवस देवीला नैवेद्य दाखवायचा असतो आणि मागे मी असं म्हटलेलं होतं माझ्या लेखामध्ये, त्याप्रमाणे नैवेद्य दाखवून झाला की त्याचं प्रसादात रूपांतर होतं आणि मग आपण तो प्रसाद ग्रहण करायचा असतो. यामध्ये भावना हीच असते की कोणत्याही देवाला म्हणजे आपण नैवेद्य दाखवत असताना त्याला आपण म्हणत असतो की हे सगळं मी तुला अर्पण करतोय आणि त्यातून तू मला जे तुझा आशीर्वाद रूपी म्हणून जे तू जे देशील ते मी स्वीकारीन, अशी त्याच्यामध्ये भावना असते आणि ह्याच भावनेनी, या मंगल भावनेनी तो नैवेद्य दाखवायचा असतो. तर म्हणूनच नवरात्रामध्ये देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखे सात्विक पदार्थच सगळे बनवायचे. असं नेहमीसारखं आपलं आणि म्हणजे जे सण उत्सवाला आपण जसे पदार्थ करत असतो ज्याला आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक म्हणतो.
असे सगळे व्यवस्थित पदार्थ करायचे. कारण कोणतीही गोष्ट मनापासून करण्यात अर्थ असतो. उगाच पाट्या टाकून मजा नाही. म्हणून असे सगळे पदार्थ करून त्या ताटाचा, त्या पानाचा देवीला नैवेद्य दाखवावा. देवीला जी आपण साडी अर्पण करतो किंवा ओटी समजा भरतो आपण, तर त्याची पद्धत कोणती आहे? तर देवीला अर्पण करायची जी साडी असते ती सुती किंवा रेशमी असावी. कारण या सुती किंवा रेशमी धाग्यांमध्ये सात्विक लहरी असतात. शुद्ध असतात हे धागे म्हणून सुती किंवा रेशमी वस्त्रच वापरावी. इतर वस्त्र शक्यतो वापरू नयेत. अगदीच जर का उपलब्ध झाली नाहीत, तर भाव महत्त्वाचा असल्यामुळे मग इतरही कोणती वस्त्र, इतर धाग्यांची म्हणजे वस्त्र चालू शकतात. भाव महत्त्वाचा आहे. तर करायचं काय, की दोन्ही हातांच्या उंजळीत साडी, त्याच्यावरती खण आणि त्याच्यावरती नारळ आणि म्हणजे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल असा ठेवून आपल्या हाताची उंजळ आपल्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीच्या समोर उभं राहायचं आपण. त्याच्यानंतर देवीकडून आपल्याला चैतन्य, शक्ती, आशीर्वाद मिळावा म्हणून देवीची मनोभावे करुणा भाकायची आपल्याला, प्रार्थना करायची, भावपूर्ण प्रार्थना करायची देवीची आणि नंतर मग आपण आपल्या हातातलं हे जे सगळं साडी, खण, नारळ वगैरे जे आहे ना, तर ते देवीच्या चरणांवरती आपण अर्पण करायचं आहे. त्यानंतर तांदुळाने देवीची ओटी भरायची. तांदूळामध्ये जलतत्व पण असतं आणि तांदूळ हे सर्वसमावेशक आहेत. कल्याणकारी, शुभ असं एक धान्य मानलं गेलेलं आहे. ते चैतन्य ग्रहण करतात वातावरणातलं आणि ते चैतन्य प्रक्षेपित सुद्धा करण्यात ते उत्तम असतात. तर त्यामुळे तांदूळाची ओटी भरली जाते. त्याच्यानंतर देवीच्या चरणांवरचा जो चरणांवरती जे वस्त्र असतं, तर ते वस्त्र तिचा प्रसाद म्हणून आपण काही काळ तरी परिधान करावं आणि नारळ प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावं. म्हणजे आपल्या स्वयंपाकामध्ये आपण त्या नारळाचा वेगवेगळ्या पदार्थांच्यामध्ये उपयोग, वापर करू शकतो. आता कुमारिका पूजन कसं करावं ते आपण बघूया. नवरात्रामध्ये 9 दिवस दररोज एक याच्याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावं. नवरात्रामधल्या कोणत्याही एका दिवशी 9 या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याची सुद्धा काही ठिकाणी पद्धत आपल्याला बघायला मिळते. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडी किंवा रेशमी आसन द्यावं. याच्यामध्ये काही घोंगडी किंवा रेशमी आसनांच्यामध्ये काही उपनियम आहेत. ते कधी आसन दिलं जावं. तर एक ढोबळ नियम अ, असा आहे की जर का ती उपासना आपल्याला लाभावी असं वाटत असेल, तर रेशमी आसन आपण वापरायचं असतं आणि उपासना दुसऱ्याला आपल्याला प्रक्षेपित करायची असेल, दुसरीकडे पाठवायची असेल, तर घोंगडी वापरायची असते. हे झालं इन जनरल सर्वसाधारणपणे म्हणजे अ, असा खरा तर हा नियम आहे. पण रेशमी किंवा घोंगडी आसन हे कोणतंही कोणतंही आसन आपण शुद्ध म्हणून किंवा उपासनेसाठी वापरू शकतो. म्हणजे कोणतंही यातलं आसन आपण वापरलं तरी चालू शकतं. त्यानंतर कुमारिकांच्या मधलं देवी तत्व जागृत झालेलं आहे, अशी भावना, असे भाव आपल्या मनात आणून या कुमारिकांची आपण पूजा करावी. त्याच्यानंतर देवीला आवडणारं भोजन जे असेल, ते आपण कुमारिकांना केळीच्या पानावरती वाढावं. हल्ली सगळीकडे केळीची पानं उपलब्ध होतातच असं नाही. झाली उपलब्ध तर उत्तम. नाही तर मग साध्या आपल्या घरी जी ताटं असतात, त्या ताटांमध्ये आपण ते भोजन आपण देवीला म्हणजेच कुमारिकांना वाढावं. देवीला खीर-पुरी फार आवडते बरं का. पण तरीसुद्धा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या चालीरीती असतात. त्याच्यानुसार तिथे-तिथे तुमच्याकडे जी काही पद्धत असेल त्यानुसारच नैवेद्य दाखवणं आवश्यक आहे. आता कुमारिकांचं भोजन झालं अ, की कुमारिकांना नवीन वस्त्र, त्यांना काही दक्षिणा वगैरे द्यायची असेल तर ती दक्षिणा, हे सगळं त्यांना आदिशक्तीचं रूप मानून त्यांना ते द्यावं आणि मग त्यांना भावपूर्ण पद्धतीने नमस्कार करावा. रोज संध्याकाळी, सकाळी देवीची आरती आणि भजन करून या भगवतीचं मनामध्ये चिंतन करावं. काही जणांच्याकडे वेदिका किंवा शेत म्हणजे स्थापन केलं जातं. त्यासाठी
या वेदिकेमध्ये शेतातली काळी माती आणून त्यामध्ये सप्तधान्य हळदीच्या पाण्यात रंगवून मग पेरली जातात त्या शेतातल्या मातीमध्ये. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची नेहमीच म्हणजे आता देवीलाच असं नाही तर तेलाची जी दिव्याची वात असते ती नेहमी जोडवात असते वापरायची, एकच वात वापरायची नसते. तर ही तेलाची जोडवात एक वीत लांब एवढी असावी आणि ती कुंकवानी रंगवायचे ह्यावेळेला. नंदादीप अखंड तेवत राहायला हवा. असं आपल्याला वाटत असेल, की नंदादीप शांत होईल म्हणजे मध्येच विझेल. म्हणजे नंदादीप विझला, दिवा विझला असे शब्दप्रयोगसुद्धा काही जण घरामध्ये वापरत नाहीत. तर हा नंदादीप जर का शांत होण्याची आपल्याला भीती वाटत असेल, तर 2 समया लावून ठेवाव्यात आणि आळीपाळीने त्याच्यामध्ये तेल वाढवत म्हणजे त्यात तेल घालत राहावं. आणि जर का नवरात्राचा हा नंदादीप तेल संपल्यामुळे किंवा काजळी त्याची झटकताना असं ते जमतं ना काळं त्याच्यावरती, तर ते झटकताना शांत झाला, विझला दिवा, तर कुलदेवतेच्या नाममंत्राचा 108 वेळेला वगैरे जप करावा, क्षमा मागावी. ज्यांना जमेल त्यांनी विष्णू सहस्रनाम म्हणावं आणि मग पुन्हा दीप प्रज्वलन करावं. त्याचं खूप म्हणजे भीती बाळगू नये कारण या सगळ्या देवता या जे हे सगळे देव असतात, ते आपल्या हितासाठी असतात. उठसूट काय आपल्याला ते शाप देण्यासाठी बसलेले नसतात. पण आपल्याकडून चुका वारंवार आणि उगाचच होऊ नयेत ही त्याच्यामध्ये भावना आहे. तर नवरात्रात माला बंधन करताना, माळ बांधताना ज्या 9 दिवसांच्या 9 माळा आहेत, त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोणत्या-कोणत्या आहेत ते बघितलेलं आहे. पण जर का ते शक्य नसेल, प्रत्येक ठिकाणी सगळी फुलं मिळतातच असं नाही, तर ते शक्य नसेल तर जी सुवासिक फुलं आहेत, देवीला सुवासिक फुलं आवडतात. तर त्याच्यामुळे नुसत्या साध्या फुलांच्या ऐवजी जर का सुवासिक फुलं मिळाली, तर त्याची माळ देवीला बांधावी. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, की कुमारिका पूजन हा नवरात्र व्रताचा प्राण आहे. तर त्यामुळे शक्य असलं तर नवरात्र संपेपर्यंत रोज, प्रतिदिन किंवा कमीत कमी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तरी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन म्हणजे ज्याच्यामध्ये गोडधोड आहे असं भोजन तिला द्यावं हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या ऋषीमुनींनी स्कंदपुराणात कुमारिकेच्या वयानुसार कुमारिकेचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. ते कोणते आहेत? तर 2 वर्षाची जी असते ती कुमारी, 3 वर्षाची असते ती त्रिमूर्तिनी, 4 वर्षाची असते ती कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची सुभद्रा. आपल्याला ज्या फळाची अपेक्षा असेल त्यानुसार किती कुमारिकांचं पूजन करायला हवं ते शास्त्रात सांगितलेलं आहे. ते आपण आता बघूया. एका कुमारिकेचं पूजन केलं तर ऐश्वर्यप्राप्ती होते. 2 कुमारिकांचं पूजन केलं तर भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते. 3 कुमारिकांचं पूजन केलं तर धर्म आणि अर्थ यांची प्राप्ती होते. 4 कुमारिकांचं पूजन केलं तर राज्यपद प्राप्ती होते. म्हणजे कोणतंतरी मोठं पद आपल्याला मिळतं. 5 कुमारिकांचं पूजन केलं तर विद्याप्राप्ती होते. 6 कुमारिकांचं पूजन केलं तर षटकर्म सिद्धीची प्राप्ती होते. 7 कुमारिकांचं पूजन केलं तर राज्यप्राप्ती होते. 8 कुमारिकांचं पूजन केलं तर संपत्ती, प्रचंड संपत्ती, ऐश्वर्य मिळतं. 9 कुमारिकांचं पूजन केलं तर पृथ्वीचं राज्य मिळतं. अर्थात ही साधना आहे. हे वर्षानुवर्ष केलं तर उगाच यावर्षी आत्ता एकदा केलं आणि हे सगळं मिळालं. असं काही शक्य नाही. पी हळद आणि हो गोरी असं काही होत नसतं. तर ही साधना सातत्याने आपल्याला करत राहायचं आहे तरच हे आपल्याला मिळणार आहे. नवरात्रामध्ये सप्तशतीचे पाठ करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे, विशेष महत्त्व आहे. कारण यातलं एक-एक अक्षर हे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असं म्हणते, की जो मनुष्य माझं महात्म्य श्रवण करेल, त्या मनुष्याच्या सर्व पीडा, दुःख, कष्ट, संकट यांचं मी हरण करीन. दुःस्वप्न म्हणजे वाईट स्वप्न आपल्याला काही चिंता भेडसावत असतात. त्या चिंता, दुःस्वप्न, उग्र असलेल्या ज्या काही ग्रहपीडा असतील, की ज्याच्यावरती काही उपायच नाही, अशा प्रकारच्या ग्रहपीडा
हे सगळं सप्तशती पाठ केल्यामुळे दूर होईल असं देवी सांगते देवी महात्म्यामध्ये. आणि त्यातूनही रोजचे काही राहुकाळ असतात. म्हणजे सर्व वारांचे 7च्या 7 वारांचे ठरलेले काही राहुकाळ आहेत. तर त्या राहुकाळामध्ये जर का सप्तशतीचा पाठ केला, तर त्याचं प्रचंड पुण्य मिळतं किंवा त्याचं प्रचंड जास्त असं फळ मिळतं या काळामध्ये सप्तशतीचं पठण केल्यामुळे. अश्विन महिन्यातल्या अष्टमीला देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे, की अष्टमीचं फार मोठं महत्त्व आहे. त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीला महाअष्टमी असं म्हटलं जातं. आता नवरात्रामध्ये प्रत्येक वाराला देवीला कोणता नैवेद्य दाखवावा त्याच्याबद्दल भागवतात काही सांगितलेलं आहे. तर ते आपण बघूया. रविवारी पायस म्हणजे खिरीचा नैवेद्य दाखवावा. सोमवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा. मंगळवारी केळ्यांचा नैवेद्य दाखवावा. बुधवारी लोण्याचा नैवेद्य दाखवावा. गुरुवारी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. शुक्रवारी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि शनिवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रात विशेष करून महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, दुर्गा स्तोत्र, रामरक्षा, दिव्यापराध स्तोत्र, श्रीसूक्त अशी वेगवेगळी जी स्तोत्र आहेत त्यांचं पठण केलं जातं आणि इतरही आपल्याला माहीत असलेल्या देवीच्या स्तोत्रांचं आपण पठण करू शकतो. महालक्ष्मीची काही स्तोत्र आहेत, कनकधारा स्तोत्र आहे शंकराचार्यांनी रचलेलं. अशा वेगवेगळ्या स्तोत्रांचं पठण आपण नवरात्रामध्ये अवश्य करू शकतो आणि अ, याच्या जोडीने याचा कधी फायदा होतो, तर याच्या जोडीने आपण काही नियम जर का सोपे-सोपे तरी किमान आत्ताच्या काळाला जे आपल्याला झेपतील, जमतील, असे सोपे नियम जर का आपण पाळले, तर याचं आपल्याला चांगलं व्यवस्थित असं फळ मिळतं. याच्यामध्ये काय आहे, की सात्विक अन्नाचं सेवन करणं आवश्यक आहे आणि शक्यतो परान्न वर्ज्य करावं. म्हणजे हॉटेलमध्ये किंवा बाहेरचं खाणं तर वर्ज्य करावंच म्हणजे. पण शक्यतो अनेकांना उगाच कोणाकडे सतत जेवायची व कुठेतरी पंक्तीमध्ये जेवायची, लग्न कार्यात जावं लागतं. अशा ठिकाणी लग्न म्हणजे वेगवेगळ्या समारंभामध्ये. तर असं दुसऱ्याच्याकडचं जिथे आपण पैसे देत नाही, जिथे आपण कोणताही मोबदला देत नाही, असं अन्न आपण कुठे ग्रहण करू नये, खाऊ नये, जेवू नये आपण. कारण आपण मिळवलेलं सगळं जे पुण्य असतं, ते सगळं पुण्य आपण ज्यांच्याकडे भोजन करतो, जेवतो, त्यांना ते पुण्य निघून जातं आणि त्यांचं पाप मात्र, त्यांच्या वाईट गोष्टी, त्यांची कर्म मात्र आपल्यावरती येतात. म्हणून शक्यतो आत्ताच नव्हे, तर शक्यतो नेहमीच बाहेर कोणाकडे उगाचच अन्नग्रहण करणं हे टाळावं. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य पालन करणं ही तर अत्यंत महत्त्वाचीच गोष्ट आहे या 9 दिवसांच्यामध्ये. अ, म्हणजे ह्याच्यावरती आत्ता या विषयावरती विशेष काही बोलत नाही. पण ही सगळ्याच प्रकारच्या उपासनेमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते, की ब्रह्मचर्य पालन कसोशीने केलं गेलंच पाहिजे. त्यानंतर दाढी आणि कटिंग कटिंग करणं म्हणजे केस कापणं हे करू नये. गादीवर किंवा पलंगावर न झोपणं. म्हणजे ह्याच्यामागे हेतू हा आहे, की एक तर त्या गादीमध्ये गादीवरती कोण-कोण झोपल्यामुळे त्याच्यावरती त्यांच्या लहरी आलेल्या असतात, त्या दोष लागलेले असतात आणि देवीची उपासना करत असताना देवीच्या समोर आपण उच्चासनावरती झोपणार नाही, हा त्यात भाव असतो. गुरूंच्याकडे गेल्यावरती सुद्धा गुरूंच्या समोर आपण उच्चासनावरती बसायचं नसतं, आपण खाली बसायचं असतं. तोच इथे भाव आहे आणि शिवाय ह्याच्यामध्ये हे आहे, की घोंगडीवरती झोपल्यामुळे आपल्याला जे मऊ गादीवरती झोपल्याचं जे सुख मिळत असतं, ते इथे मिळत नाही. तर असं आपण सर्व प्रकारच्या सुखांचा त्याग करायचा आहे, म्हणून आपण गादीवर किंवा पलंगावरती झोपायचं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक उपासनेमध्ये अनेक कंगोऱ्यांचा, अनेक अँगल्सचा असा विचार करून आपल्याला व्रत, सण, उत्सव हे सांगितले गेलेले आहेत, की जेणेकरून आपला जास्तीत जास्त विकास होईल. नवरात्रीतल्या या नियमांचं आपण जितकं जास्त पालन करू, तेवढा भक्तिभाव आपला वाढत जातो आणि त्याच्यामुळे आपली एकाग्रता वाढत जाते आणि उपासना चांगली होऊन त्याचा लाभ जो मिळायला पाहिजे, तो आपल्याला मिळतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण
नवरात्र उत्सवामध्ये काही महिला रोजच्या वारानुसार वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात किंवा ड्रेस घालतात हे पाहिलेलं होतं. ह्या एकाच रंगाच्या साड्या किंवा वस्त्र किंवा ड्रेस घालणं, परिधान करणं, याला तसा शास्त्राधार वगैरे असा काही नाहीये. पण काय होतं, की एक सिमिलॅरिटी आपण ज्याला म्हणतो, सगळेजण एकाच पोशाखात, एकाच वस्त्रात, जसं की गणवेशात किंवा युनिफॉर्ममध्ये असतात, ते छान वाटतं. एक शिस्तबद्धता वाटते, सुंदर वाटतं. आपण सगळेजण एक आहोत अशी भावना निर्माण होते आणि याच्यामुळे समाजाची धारणा होते. तसंच होतं. तर त्यामुळे अ, ही जी आनंदाची वृद्धी होते, त्या-त्या वारांना त्या-त्या रंगांचा आपल्याला लाभ मिळतो. म्हणून हे आपण नक्की करावं, पण केलं नाही तर काही बिघडत नाहीत. मात्र स्वच्छ आणि पारंपरिक वस्त्र जी आपण वापरतो म्हणजे पुरुषांनी धोतर किंवा कुर्ता अ, वरती खांद्यावरती काहीतरी उपरणं वगैरे, स्त्रियांची नऊवारी साडी वगैरे ही जी पारंपरिक वस्त्र आहेत, त्यांना मात्र महत्त्व आहे. रेशमी वस्त्रांना महत्त्व नक्कीच आहे. आपण अशी वारानुसार वस्त्र नाही नेसली, परिधान केली तरी काही बिघडत नाही. पण आपण देवीला वारानुसार मात्र वस्त्र नेसू शकतो. पण तोच रंग स्वतःला हवा असं काही नाहीये. सप्तशृंगी देवीला वर्षभर अशा वेगवेगळ्या रंगांची वस्त्र परिधान केली जातात किंवा नेसवली तिला जातात. ती कोणती वारानुसार ते आपण बघूया. या सप्तशृंगी देवीला सोमवारी पांढऱ्या किंवा फिरोजी रंगाची, मंगळवारी हिरव्या रंगाची, बुधवारी गुलाबी रंगाची, गुरुवारी पिवळ्या रंगाची, शुक्रवारी जांभळ्या रंगाची, शनिवारी काळा रंग सोडून इतर कोणताही रंग किंवा निळसर रंग आणि रविवारी लाल रंगाची वस्त्र देवीला नेसवली जातात. ज्यावेळी देवीचं आणि महिषासूर राक्षसाचं युद्ध झालं होतं, त्यावेळेला मृत्यूपूर्वी या महिषासूर राक्षसाने देवीकडे वर मागितला, की जो कोणी भक्त तुझ्या दर्शनासाठी तुझ्याकडे येईल, त्याला आधी माझं दर्शन घ्यावं लागेल आणि माझ्या दर्शनाशिवाय तुझं दर्शन पूर्ण होणार नाही. त्यामुळे देवीने त्याला तथास्तु म्हणून वर दिला आणि म्हणूनच सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनाला जाताना पहिल्या पायरीवरती आधी महिषासुराचं दर्शन घ्यायचं असतं आणि मगच देवीच्या दर्शनाला जायचं असतं. देवीच्या दर्शनासाठी गडावर येणारे बहुतांशी सगळे भक्त देवीच्या दर्शनासाठी जे विशिष्ट नियम आहेत, तर त्यांचं पालन करतात. तर ते कसे? तर तीर्थदर्शन, ग्रामदेवता, स्थानदेवता या क्रमाने. म्हणजे गडावरती आल्यावरती सगळ्यात आधी शिवालय तीर्थावर जाऊन स्नान करून किंवा हातपाय धुवून शिवशक्ती म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजेच अर्धनारी नटेश्वराचं दर्शन करावं. त्या त्या तीर्थ प्रदक्षिणेसहित ते दर्शन करावं. त्यानंतर सप्तशृंगी गडाचं जे ग्रामदैवत आहे, ते ग्रामदैवत मारुती मंदिरातलं मारुतीचं दर्शन घेऊन या मारुतीला शृंगी गडावरच्या देवीचं जे आपण दर्शन घेणार आहोत, ते फलदायी व्हावं अशी प्रार्थना करायची आणि मग पुढे निघायचं. त्यानंतर आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे महिषासुराचं दर्शन घ्यायचं आहे. यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि पायऱ्या चढायला सुरुवात करायची. मंदिरात पोहोचल्यावरती सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं. आपल्या मनातले सगळे जे कष्ट, दुःख, चिंता, व्याप, संकट, ताप जे काय सगळं, सगळं असं वाईट, साईट, कचरा जे काय साठलेलं आहे, ते सगळं देवीकडे सोपवून मोकळ्या मनाने आपण देवीच्या मंदिरातून बाहेर पडायचं आहे. तिथून काही पायऱ्या उतरल्यानंतर श्री काळभैरवनाथाचं मंदिर आहे. तिथे जाऊन तिथे दर्शन घेऊन मग आपल्या घराकडे मार्गस्थ व्हायचं असतं. आता या गडावरती रोपवेची सोय झाली आहे. जे अगदी वृद्ध असतात, बालकं असतात, कमकुवत असतात स्त्रियांनी ज्यांना एवढा गड चढता येणं शक्य नसतं, ते या रोपवेनी जाऊन पहिल्या पायरीपर्यंत जाऊन पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन मग पुढे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाऊ शकतात. नवरात्राचा सण भारतात विविध प्रांतांमध्ये, राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी साजरा केला जातो. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक समानता आहे, ती म्हणजे देवीची पूजा आणि भक्ती.
प्रत्येक भागात अर्थातच हे स्वाभाविक आहे, की स्थानिक संस्कृती, परंपरा आणि रीतिरिवाजांच्यानुसार नवरात्र साजरं केलं जातं. तर आपण हे थोड्या-थोड्या फरकानी, बदलांनी साजरं होणारं नवरात्र कसं आहे, ते आपण अगदी थोडक्यात बघूया. महाराष्ट्रामध्ये घरात देवीची मूर्ती बसवली जाते. देवीला घराला सगळ्या म्हणजे फुलांनी, दिव्यांनी सजवलं जातं. भोंडला, गरबा आणि दांडिया हे तिन्ही धर्माशी जोडले गेलेले, त्याच्यानंतर सामाजिकतेशी, कुटुंबांशी जोडले गेलेले जे खेळ आहेत किंवा नृत्य प्रकार आहेत, ते विशेष करून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आणि आता म्हणजे सर्वत्रच महाराष्ट्रभर खेळले जातात. अष्टमी आणि नवमीला कन्यादान, व्रत आणि पूजा केली जाते. विशेषतः देवीची पूजा, भजन, कीर्तन आणि भव्य उत्सव हे सगळं आयोजित केलं जातं. गुजरातमध्ये मुख्य करून गरबा आणि दांडिया खेळला जातो हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि अगदी त्या रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून दुकानांमध्ये जाऊन अ, असे पारंपरिक ते जे दांडियाचे, गरब्याचे जे पोशाख असतात, वस्त्र असतात, ती जाऊन विकत आणून किंवा शिवून वगैरे असा तो सगळा एकूण कार्यक्रम साजरा केला जातो, समारंभ सगळा साजरा केला जातो. मोठमोठी मंडळं मोठमोठ्या मैदानावरती हे कार्यक्रम आयोजित करतात. सांस्कृतिक कार्यक्रम मोठे-मोठे होतात. नृत्य, गायन असं सगळं याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मंदिरामध्ये देवीची पूजा, आरती, भजनं होतात आणि घराघरात स्वाभाविकपणे देवीची पूजा, नैवेद्य अर्पण आणि व्रत हे सगळं ठेवलं जातंच. आता आपण उत्तर भारतामध्ये काय पद्धत आहे ते बघूया. काशी, हरिद्वार, अमृतसर, दिल्लीमध्ये देवीच्या मूर्तीची पूजा मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या भक्तीने केली जाते. भजन, कीर्तन हे केलं जातं. संध्याकाळी आरती आणि कीर्तनाचे, भजनाचे मोठे कार्यक्रम होतात. कथांचं वाचन केलं जातं. देवीच्या ज्या कथा असतात त्यांचं वाचन होतं. देवीची प्रवचनं केली जातात. विशेषतः अष्टमी आणि नवमीला कन्यादान, व्रत आणि पूजा हे सगळं केलं जातं. अष्टमी आपण मगाशी पाहिलं आहे, त्याप्रमाणे जवळपास सर्व भारतभर अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो. दक्षिण भारतामध्ये तिरुपती, मदुरई, कन्याकुमारी, बंगळुरू वगैरे भागांमध्ये सर्व धार्मिक स्थळांमध्ये मोठ्या भक्तीने घरी आणि मंदिरांमध्ये देवीची पूजा केली जाते. नृत्य, संगीत, नाट्य प्रदर्शन वगैरे असे अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. देवीची विशेष पूजा, नैवेद्य आणि व्रत हे सगळं असतंच. पूर्व भारतामध्ये म्हणजे विशेष करून बंगाल, ओडिशा, बिहार या भागामध्ये दशहरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसा तर म्हणजे दशहरा आणि ते रावण दहन वगैरे हे उत्तर भारतामध्ये, दिल्लीमध्ये हे सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरं होतंच. बंगालमध्ये दुर्गापूजा मोठ्या प्रमाणात आणि मुख्य करून केली जाते. ही दुर्गापूजा नवरात्राच्या अगदी शेवटी अशी साजरी होते. मंदिरामध्ये पूजा अर्चा केली जाते. आरती, भजन हे इतर ठिकाणांच्या प्रमाणे इथे सुद्धा होतच. आपल्याकडे गणेशोत्सवामध्ये जसे गणपती बसवले जातात मंडपामध्ये, मोठ्या-मोठ्या मांडवांच्यामध्ये, तसे इथे दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि मग त्याच्या अवतीभोवती नृत्य, गीत, नाट्यप्रदर्शन वगैरे इतर सगळ्या गोष्टी पूजा आणि व्रताच्या जोडीने केल्या जातात. पश्चिम भारतामध्ये गुजरातप्रमाणेच गरबा आणि दांडिया तर खेळला जातोच आणि देवीची पूजा, नैवेद्य, व्रत, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, संगीत, नाट्य प्रदर्शन हे होतं. वास्तविक जम्मू काश्मीर हा भाग हिंदू धर्माच्या साठी आणि त्यातल्या धार्मिकतेसाठी फार प्राचीन काळापासून खूप जास्त अग्रेसर होता. पण सध्याच्या काळामध्ये तिथे देवीची नॉर्मल पूजा जशी आपल्याकडे होते तितपतच तिकडे केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या नवरात्र उपासनेच्या बाबत जास्त माहिती मला मिळू शकली नाही. मला अजून कधी जमलं तर मी ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन. करून नक्की सादर करेन. मला नक्कीच आवडेल. पण हे एक सांगता येईल, की दुर्गा मातेची पूजा आणि तिचं महत्त्व हा महाराष्ट्रातल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक भाग होता, खूप मोठा भाग होता. जिजाबाईंनी महाराजांच्या नावासाठी
शिवनेरीवरच्या शिवाई देवीचं नाव घेतलेलं होतं म्हणजे देवीला किती महत्त्व होतं हे आपल्याला त्याच्यावरून नक्कीच कळतं. आणि नवरात्र उत्सवाशी सुद्धा याचा काहीतरी धार्मिक आणि इतर वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय काहीतरी कौटुंबिक, आध्यात्मिक असा संबंध असावा हे तर नक्कीच दिसून येतं. स्थानिक देवी-देवतांचा सन्मान महाराजांच्या काळात केला जायचा हे आपण पाहिलेलं, बघितलेलं, ऐकलेलं असतं. खूप तेव्हाच्या कागदपत्रांवरून हे दिसून आलेलं आहे, की महाराजांनी अशा सगळ्या देवस्थानांचा, मंदिरांचा, या चालीरीतींचा सन्मान केलेला आहे. महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि प्रत्येक किल्ल्यावरती स्थानिक देवदेवतांची पूजा केली जायची आणि आधीच्या पूजा महाराजांनी तशाच सुरू ठेवल्या. आवश्यक तिथे नवीन सुरू केल्या. तर अ, या देवींचा त्याच्यामध्ये नवदेवी असा उल्लेख केलेला आढळून येतो. तेव्हाच्या सामाजिक उपक्रमामध्ये नवरात्र उत्सवाच्या काळात आत्तासारखे पंडाल किंवा मंडप वगैरे टाकून होत नसतील किंवा नसायचे म्हणजे कार्यक्रम. पण ते मंदिरांमध्ये मात्र व्हायचे. सामाजिक असे व्हायचे नाहीत. घराच्या वगैरे अवतीभोवती घराच्या समोर मांडव टाकून असे लग्न समारंभ केले जायचे किंवा असे छोटे-मोठे कार्यक्रम व्हायचे. पण आता जशा स्वरूपामध्ये मांडव टाकून जे सार्वजनिक कार्यक्रम केले जातात, तसे ते जायचे नाहीत. हे कार्यक्रम मंदिरांच्यामध्ये केले जायचे आणि त्याच्यामध्ये दुर्गा माता, इतर वेगवेगळ्या देवदेवता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष केला जात असे. पेशव्यांच्या काळचा जो नवरात्रोत्सव जो आहे, तो तुलनेने थोडासा अलीकडच्या काळामध्ये अ, असल्यामुळे आणि काही इंग्रजांनी त्यांची वर्णनं करून ठेवली किंवा इतर काही स्थानिक बखरीकार असतील किंवा इतर कोणी त्याची वर्णनं करून ठेवल्यामुळे त्याची थोडीशी माहिती उपलब्ध आहे. तर ती थोडीशी माहिती आपण बघूया. पेशव्यांच्या काळात नवरात्रोत्सव कसा साजरा केला जायचा ते आपण थोडक्यात बघूया. तर मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या 9 दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा आणि मान सन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातल्या भोसले घराण्याचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या घराण्याचं आद्य दैवत दुर्गा भवानी होतं. त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा सातारा इथल्या दरबारात अ, दुर्गोत्सव हा जो सण होता किंवा दसरा हा जो सण होता, तर तो खूप आनंदाने साजरा केला जायचा. पेशव्यांनी सुद्धा पुण्यामधल्या त्यांच्या पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात आणि भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवलेली होती. आणि या उत्सवासाठी जो खूप मोठा खर्च होत असतो, त्याची सुद्धा तरतूद पेशव्यांनी करून ठेवलेली होती. हे तेव्हाच्या तत्कालीन जी म्हणजे कागदपत्र आहेत, त्यांच्या नोंदीवरून हे दिसून येतं. या 9च्या 9 दिवसात भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई. देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून म्हणजेच जागरण करत असत. अजूनही ती प्रथा अनेक घरांमध्ये, अनेक घराण्यांमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये चालू आहे. सामान्य घरांमध्ये पण ती प्रथा चालू आहे. प्रतिपदेच्या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते आंब्याची घटस्थापना व्हायची. उपस्थित सगळा जो जनसमुदाय असायचा, तो देवीचा उदो अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकायचा. द्वितीयेला म्हणजे दुसऱ्या दिवशी रेणुकादी 64 योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदोकार करत असत. तृतीयेला अंबा अष्टभुजा ही म्हणजे शृंगार करून विराजमान होत असे तिच्या मंचकावर, तिच्या आसनावर. चतुर्थीला सरकारवाड्यात आणि बाहेरील नागरिक निराहार उपास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करत असत. पंचमीच्या दिवशी श्रद्धेने लोक देवीची पूजा करून रात्रीचं जागरण करत असत. षष्ठीला दिवट्यांचा म्हणजे विशिष्ट प्रकारच्या दिव्यांचा गोंधळ घातला जायचा. इतकंच नाही तर काही वेळेला पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागत असत. सप्तमीला
सप्तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधत असत. अष्टमीच्या दिवशी देवी पूजनाच्या वेळेला अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करत असत. नवमीच्या दिवशी होम हवन, जपजाप्य, षोडश पक्वान्नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण सुवासिनी भोजन आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची बोळवण असा एक भरगच्च कार्यक्रम असायचा. दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आंबा मिरवणुकीने शिलंगणाला जायची. शिलंगण हा शब्द सीमोल्लंघन म्हणजे सीमेचं उल्लंघन, सीमा ओलांडून परत पुढे जाणं या मूळ संस्कृत शब्दाचं अपभ्रंश झालेलं रूप आहे शिलंगण हा शब्द. तर गावाबाहेर शमीपूजन व्हायचं आणि नंतर सोनं लुटण्याचा कार्यक्रम होऊन आंबा मिरवणुकीने परत येत असे. पुण्यातल्या नवरात्र उत्सवात फार पूर्वीपासून पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, चतुशृंगी या 3 देवींच्या देवळात नवरात्रांची विशेष पूजा होत असे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावरती बसवलं जात असे. अजूनही तशी ती प्रथा चालू आहे. मोठ्या प्रमाणात ते केलं जातं. दुरून दुरून भक्त ते बघायला, दर्शन घ्यायला येत असतात. मोठीच्या मोठी रांग असते आणि या सगळ्या ठिकाणी. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट तेव्हापासून देत आलेले आहेत. या 9 दिवसात चतुशृंगीची यात्रासुद्धा असते. दसऱ्याच्या दिवशी या यात्रेची समाप्ती होते, समापन होतं. पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे 9 दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा खूप वर्षांच्या पासून सुरू आहे. कसबा पेठेमध्ये त्वष्टा कासार समाज मुख्यत्वे राहतो. तर त्या समाजाची कासार देवी त्यापैकीच एक आहे. नवरात्र उत्सव जिथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो अशी काही देवळं म्हणजे सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन म्हणजे सहकार नगरमधलं महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतलं भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळचं लक्ष्मी माता मंदिर अशी ती वेगवेगळी ठिकाणं आहेत. एकेकाळी पुण्यातल्या काही विशिष्ट देवळांमध्येच साजरं होणारं नवरात्र आता 2013 सालाच्या नंतर जवळपास 268 किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त देवळात साजरा होऊ लागलाय. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण 1292च्या आसपास मंडळं पुण्यात आहेत. त्यापैकी 1024 ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. 331 मंडळं दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर 272 मंडळं दसऱ्याच्या दिवशी आणि 364 मंडळं कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्र आणि दसरा याची खूपशी माहिती पाहिलेली आहे. मला जमलं तर मी येत्या 2-3 दिवसामध्ये दसऱ्याची विशेष माहिती सांगणारा व्हिडिओ पण मी तुमच्यासमोर घेऊन येईन. ज्याच्यामध्ये शमी, आपटा यांची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करीन आणि फार प्राचीन काळापासून दसऱ्याचं कसं महत्त्व आहे, दसरा का साजरा केला जातो वगैरे माहिती त्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडलेला असेल, मी जो विषय मांडला आहे तो आवडलेला असेल, तर प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती माहिती ऐकायला आवडेल ते कळवा आणि तुमचे मित्र, नातेवाईक या सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ, माझं चॅनेल पोचवा, शेअर करा खूप. ही तुम्हाला हात जोडून नम्र प्रार्थना. तुम्हाला दसरा, दिवाळी, नवरात्र या सगळ्याच्या अगदी आत्तापासून खूप खूप शुभेच्छा. अर्थातच मी दिवाळीचा व्हिडिओ पुन्हा घेऊन येईनच, मी दिवाळीची माहिती देणारा. पण या सर्व एकूणच हा जो मोठा आनंदाचा काळ आहे, तो सगळा साजरा करण्यासाठी तुम्हाला मी आत्तापासूनच खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण पुढे लवकरच दसऱ्याच्या व्हिडिओच्या वेळेला भेटूया. धन्यवाद. थँक यू.